ॲज पर माय इन्फॉर्मेशन तू सुद्धा एक युनिट सांभाळतेसच ना? एक युनिट सांभाळते, कंपनी नाही. ओ, कंपनी सांभाळायची आहे तुला. वाय नॉट? मी डिझर्व करते तर का नाही? आय लाईक युअर कॉन्फिडन्स. तुझ्या नवऱ्याला भेटले मी, खूप स्मार्ट आहेस त्याच्यापेक्षा. थँक्यू सो मच, पण त्याचा उपयोग नाही. कारण या घरात आणि ऑफिसमध्ये मॉम नंतर फक्त सारंगचं चालतं. त्याच्या सहीशिवाय कोणतंही काम होत नाही. एक मिनिट, पण तुझा नवरा सारंगपेक्षा मोठा आहे ना? आहे, म्हणजे सगळ्यात मोठा राजकुमार दादा आहे, मग मी म्हणजे माझा नवरा, आणि मग सारंग. पण मॉमचा विश्वास फक्त सारंगवर आहे. आणि नील तुझा नवरा काहीच बोलत नाही यावर? नील एकदम गाय आहे, म्हणजे तो त्याच्या आईसमोर एकही शब्द बोलत नाही. आय फील सॉरी फॉर यू. पण आता काय करू शकतो? करू खूप काही शकतो मनात आणलं तर. म्हणजे म्हणजे मला अशी माणसं आवडतात जी माझ्यासारखा विचार करतात, आपला हक्क मिळवण्यासाठी काही करू शकतात किंवा प्रयत्न तरी करू शकतात. म्हणजे तू पण तोच विचार करते का जो मी करते? मे बी आपण सेम ट्रॅकवर असू शकतो. हे मॅम, काम झालंय. गुड. ऐश्वर्या, तुला जर काही मदत करता आली तर आवडेल मला. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण जेन्युइनली तुला मला मदत करायची आहे? वाय नॉट? सरळ विचारते तुला, ओके. तुझा या घरात येण्यामागचा हेतू काय आहे? काय ना ऐश्वर्या, जादूगाराची जादू बघायची असते. जादू कसा करतो ते बघितलं ना, सगळी गंमत जाते त्याची. मग मला कधी दाखवतेस तुझी जादू? आहे एक जादू माझ्या डोक्यात, पण त्यासाठी तुझी वहिनी ती सावली, तिला जाणार असता थोडं लांब राहणार आहे. या बाबतीत मी तुझी मदत करू शकते. बघ, म्हणजे केलीच पाहिजेच असं काही नाही आहे, आणि जर केलीस पुढे मध्ये मीही तुझी मदत करेन. मला कळतंय तू काय म्हणतेस ते, पण त्यासाठी मला हिची मदत लागेल. एनी टाइम.